नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारी असणारे हुतात्मा बाबू गेनू यांचा स्मृती दिन म्हणजेच स्वदेशी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज आपण त्यांचा जन्म, जीवन प्रवास, बलिदान आणि त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हुतात्मा बाबू गेनू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारी होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. विशेषतः ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध लढा देताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचा जन्म, जीवन प्रवास, बलिदान आणि त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबद्दल सविस्तर माहिती आपण घेऊया. सर्वप्रथम आपण बाबू गेनू यांचा जन्म आणि त्यांचे बालपण याविषयी जाणून घेऊ. बाबू गेनू यांचा जन्म 1 जानेवारी 1908 रोजी पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे पडवळ या गावी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव बाबू गेनू सैद होते. त्यांचे कुटुंब अत्यंत साधे आणि मेहनती होते. लहानपणापासूनच त्यांच्या देशभक्तीची बीजे रोवली गेली होती. त्यांच्या घरात राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत असल्यामुळे ते लहानपणापासूनच स्वातंत्र्य लढ्याबद्दल जागरूक होते. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. शिक्षण घेण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना फारसे शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे त्यांना कामगार म्हणून काम करावे लागले. ते मुंबईला आले आणि तेथे गिरणीत काम करू लागले. गिरणी कामगारांच्या जीवनातील दुःखद अवस्था त्यांनी जवळून पाहिली आणि त्यातूनच ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध त्यांच्यात रोष निर्माण झाला. बाबू गेनू यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग जाणून घेऊ. बाबू गेनू हे महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित झाले होते. त्यांनी असहकार आंदोलनात भाग घेतला आणि स्वदेशी चळवळीला पाठिंबा दिला होता. गिरणी कामगारांमध्ये स्वातंत्र्य लढ्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध लढा देणे ही त्यांची मुख्य उद्दिष्टे होती. त्यावेळी ब्रिटिश सरकार भारतीय उद्योगांवर बंधने आणून इंग्रजांचे उत्पादन देशात जबरदस्तीने विकत होते. त्यांना विरोध करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. बाबू गेनू यांनी देखील या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. आता आपण पाहूया बाबू गेनू यांचे बलिदान. बाबू गेनू यांच्या बलिदानाची घटना 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबई येथे घडली. त्या दिवशी ब्रिटिश मालवाहू ट्रक भारतीय बाजारपेठेत इंग्रजी कापडाची वाहतूक करत होता. स्वदेशी चळवळीचा कट्टर समर्थक असलेले बाबू गेनू यांनी हा ट्रक थांबवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर ट्रकसमोर धरले आणि जोरदार घोषणा देऊ लागले. ब्रिटिश पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी जबरदस्त मारहाण केली, पण बाबू गेनू माघार घेण्यास तयार नव्हते. शेवटी इंग्रजांनी निर्दयीपणे ट्रक बाबू गेनू यांच्या अंगावर घालून त्यांना चिरडले आणि त्यांना जागीच मृत्यू झाला. त्यांचे हे बलिदान पाहून संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. स्वातंत्र्य सैनिक अधिक जोमाने चळवळींमध्ये सहभागी होऊ लागले. बाबू गेनू यांच्या बलिदानाने ब्रिटिशांविरोधातील असंतोष अधिक वाढला आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला आणखी बळ मिळाले. आता आपण पाहूया बाबू गेनू यांचे महत्त्व व योगदान. बाबू गेनू यांनी केलेले बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अजरामर झाले. त्यांच्या निस्वार्थ त्यागामुळे भारतातील स्वदेशी चळवळीला नवे बळ मिळाले. 1. स्वदेशी चळवळ. त्यांनी ब्रिटिश कापडाविरोधात प्रभावी लढा दिला. त्यांचा हा संघर्ष भारतीय उद्योगांना संरक्षण देण्यासाठी महत्त्वाचा ठरला. 2. कामगार चळवळ. गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी लढताना त्यांनी ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध आवाज उठवला. 3. शौर्य आणि प्रेरणा. त्यांचा त्याग तरुण पिढीसाठी प्रेरणादायक ठरला आणि अनेक तरुण स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. बाबू गेनू यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उठवलेली पावले पाहू.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबू गेनू यांच्या स्मृती जागवण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली. मुंबईतील बाबू गेनू चौक. मुंबईमध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक चौक उभारण्यात आला आणि त्याला बाबू गेनू चौक असे नाव दिले. 2. रस्ते आणि इमारतींना त्यांचे नाव. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांच्या नावाने रस्ते, शाळा आणि सार्वजनिक स्थळे यांना नावे देण्यात आली. 3. स्मारक आणि पुतळे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बाबू गेनू यांच्या स्मरणार्थ पुतळे आणि स्मारके उभारण्यात आली आहेत. आता आपण पाहूया निष्कर्ष. बाबू गेनू यांचे जीवन आणि बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे. त्यांचे देशप्रेम, निस्वार्थ भावना आणि त्याग हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहे. त्यांच्या शौर्याची आठवण आजही आपल्या हृदयात जिवंत आहे. त्यांच्या हुतात्म्याच्या स्मृतिप्रित्यर्थ 12 डिसेंबर हा हुतात्मा बाबू गेनू स्मृती दिन किंवा स्वदेशी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या तरुण पिढीने बाबू गेनू यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशसेवेसाठी कार्य करावे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.